नमस्कार मित्रांनो, माझा नाव ऋतिक. पुन्हा एकदा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा प्रवास आहे आपला कलावंतीन दुर्गचा. कसं केला कलावंतीन दुर्ग सर, तर तो सगळा हा व्हिडिओ आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा. आताच ऑफिसवरून आलेलो आहे, बॅग भरतो, रेडी होतो. आता जवळपास 10 मिनिटं फक्त ट्रेन पकडायला आहेत आम्हाला. आम्ही तिकीट नाही काढले, गाडी पार्क नाही केली आहे आणि चिरागच आहे. आता आम्ही फुल फास्ट चाललेलो आहे. बघू आता भेटते की नाही ट्रेन. फक्त 4 मिनिटं तिकीट करायला चालू गण्या. बाबा किती फास्ट चालते गाडी. अशा प्रकारे आमची ट्रेन 1 मिनिट लेट झाला असता तर ट्रेन गेली असती आमची. आता आम्ही पनवेलला पोहोचलेलो आहोत. तर पनवेलपासून आम्ही चाललो. अरे तुम्हाला मग तुम्ही सांगितलं तर कुठे चाललो आम्ही. तर आम्ही चाललो आहे प्रबळमाची म्हणजेच कलावंतीन दुर्गला. तर पनवेलवरनं आमची एक गाडी आहे, गाडी घेऊन आम्ही पुढे जाऊ. तर बाकी जे काय असेल ते समजेल तुम्हाला. पनवेल शहरातून कलावंतीन दुर्गकडे जाण्यासाठी ठाकूरवाडी गावच्या जीप किंवा बस मिळतात. त्याने यायचं आणि ठाकूरवाडी गावातून ट्रेकला सुरुवात करायची. ठाकूरवाडीत येईपर्यंत समोर तुम्हाला कलावंतीन दिसतच असतो. काहीच आजचा दिवस माझ्यासाठी खूप बेस्ट आहे. आता मी आहे कलावंतीन दुर्गला आणि इकडे आम्ही आलेलो ट्रेकसाठी आलेलो आणि इकडचं जे दृश्य तुम्ही बघा. तर मित्रांनो, आम्ही आता प्रबळमाचीच्या पठारावरती आहोत. कलावंतीन दुर्गाचा ट्रेक करायचा उद्या सकाळी उठून. तर प्रबळमाचीवरती आम्ही पोचलो जवळपास 8:30 वाजता. 8:30 वाजल्यापासून आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत जेवलो, खावलो, फ्रेश झालो. प्रबळमाचीवरती थोडंसं पुढे गेल्यावर आम्ही काजवे महोत्सव तो बघितला, थोडी गप्पा मारल्या, थोडा टाईम स्पेंड केला. थोडं सकाळी जायचे कलावंतीनला, तिकडचे व्ह्यूज बघा, तिकडचे शॉर्ट्स बघा. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की आजच्या दिवशी माझ्या यूट्यूबला 100 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. टचवूड असेच वाढत राहू, असे अनेक व्ह्यूज येत राहू, तुमचं प्रेम मला मिळत राहू. आणि आजची तारीख आहे 2 जून. 1 जून 100 आमचे झालेत सबस्क्रायबर्स. धन्यवाद. आणि ज्यांनी मला विश्वास दाखवला, ज्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवलं, त्याच्यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. एक दिवशी काहीतरी असं मोठं करेन की काम की सगळे खुश होतील. आणि आज मी काय एवढं सगळं बोलतो, कारण की मला आणखीन एक असा एक्सपिरियन्स आला की कोणीतरी मला मोटिवेट म्हणण्यापेक्षा त्यांनी मला रिॲलिटी चेक दाखवला. चेक म्हणजे चेक नाही, चेक म्हणजे चेक, ज्याच्यामध्ये कळतं की तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्ही काय कुठे आहात. तर त्यामुळे मला कळलं आज. तर कोणती गोष्ट मी अर्धवट सोडणार नाही, कंप्लीट करेल, पूर्ण करेल, भले रिझल्ट कसा येऊ दे. प्रॉमिस आहे माझा. बाकी काय नाही. पाऊस पडेल, पावसात पण ट्रेक करू, हिवाळा येईल, हिवाळ्यात पण ट्रेक करू. झोपतो मी आता, जाम बळबळ करतो.
काही आता कलावंतीवरनं आम्ही पक्षी उडवतोय. त्या पक्षीचा नजारा तुम्ही पक्षीच्या डोळ्यांनी बघा. बस झाले आता POV शॉट. तर एक हवेतनंच बघा कलावंती दुर्ग. Three, two, one, go. नमस्कार मित्र, आम्ही आता इथे गडकिल्ले फिरायला घेऊन येतो. कारण की आमची गडकिल्ल्याची ख्यातीच एवढी महान आहे की बाहेरून खूप अनेक पर्यटक येतात. त्यातलं एक तुम्हाला दाखवतो. माझ्या ओळखीचे आहेत ते. तर घेऊन व्हिडिओमध्ये यांना. जस्ट no, it's okay. Just hi, say hi. Okay? Hi. We are so happy to come here from Belgium. Wow, very nice. Okay. How is feel in Sahyadri? Okay. This is not first time for her, huh? Yes, okay. This is the second time, no, Emma? No, 10th time. Oh, first time. Very nice. असा हा कलावंतींचा सुंदर आणि तितकाच रोमांचक अनुभव डोळ्यात साठवून आम्ही पुढच्या वाटचालीसाठी निघालो. तर आम्ही चाललोय. कुठे चाललो आपण? त्या पनवेल स्टेशनच्या बाहेर आलं. आता आम्ही इकडनं एक आमची हे पकडणार. काय ते काय पकडलं यार,